सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या गंभीर प्रकरणात रोष वाढल्यानंतर अखेर परतवाडा पोलिसांनी कारवाई करत आरोपी अयान अहमद याला अटक केली आहे। मात्र हिंदू तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत त्यांची लैंगिक छळ करणाऱ्या अयान अहमद याला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटना एकत्रित येत जोरदार आंदोलन केले। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लैंगिक अत्याचारात आतापर्यंत 8 पीडिता समोर आल्या आहेत। त्यांचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले। व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर शोषणाचा हा प्रकार समोर आलाय आणि आता हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत। जय श्रीराम। आज आम्ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या वतीने जे नाशिक येथे IT कंपनीमध्ये जे दुर्भाग्यपूर्ण घटना घडत आहे आणि आम्हाला तर हे आणि दुसरं असं जे परतवाडा येथे अयान नावाच्या नरधमाने जे कृत्य केलेले आहे, 180 मुली आणि 350 व्हिडिओ आणि संभाजीनगरचा एक नराधम हिरवा साप असा बोलतो की 180 वीडियो MIM का नाम आया तो सिर्फ 180 वीडियो ये झूठे बताए जा रहे हैं। वहाँ पर 4 लड़कियां और 2 लड़कियों के साथ वो रिलेशन में है और 4 ही लड़कियां थी। मला त्याला विचारायचं आहे तुमच्या माध्यमातून हिरव्या सापाला, जलीलला जो 20 वर्ष पत्रकारितेत राहिलेला आहे त्याच्या बुद्धीला पटतं का की 4 मुली होत्या त्यांनी त्याच्या आईला, बहिणीला आणि बायकोला अयानजवळ पाठवायचा। आमचा असा प्रचंड रोष आणि आमची मागणी आहे त्यांनी पाठवावा, नाही तर अशा गोष्टींचा कोणी समर्थन करू नये। आमचं प्रखर मत आहे एकही मुलगी असो, ती बुरखेवाली असो की आमची असो, बलात्कार असे चुकीचे कामं कोणाबरोबर व्हायला नको। दुसरं असं आज आम्ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने मागणी केलेली आहे की जे परतवाड्यात झालेले त्या अयानला जे नेपाळमध्ये जो आदेश केलेला आहे की नराधमांना फाशी करणाऱ्यांना फाशी ही झाली पाहिजे, तेच कायदे महाराष्ट्र सरकारने तातडीने लागू करायला पाहिजे। ज्या पद्धतीने त्यांचे सर्व कायदे एका रात्रीमध्ये राज्यपाल महोदया दार उघडतात आणि शपथविधी होतो, हे कायदे करण्यासाठी त्यांना कोणाची गरज पडलेली आहे? गल्ली ते दिल्ली सरकार ही भगवी आहे। तर या सरकारला आम्ही विनंती करू इच्छितो आणि प्रखर मागणी करतो आणि आव्हानही करतो की त्यांनी हे बंद करायला पाहिजे। कुठेतरी राष्ट्रपती मॅडमला आम्ही विनंती करतो की मॅडम असं दुर्भाग्यपूर्ण घटना घडू नये। आज तुम्ही अल्पवयीन मुलीला कोर्टात बोलवाल आणि त्या मुलींचं भविष्य काय, एक तर त्यांनी मरावं किंवा जगावं ही दुर्दशा महाराष्ट्र शासनाने केलेली आहे। तर महाराष्ट्र शासनाचे आदरणीय मुख्यमंत्र्यांना आमचं जाहीर विनंती आणि आव्हान आहे साहेबांना पण की 1500 रुपये नाही दिले तरी चालतील, पण आमची एकही मुलगी याच्यापुढे बलात्कार झाली नाही पाहिजे आणि कोणी लव जिहादाच्या ह्याच्यात फसू नये। तुम्हालाही देवाने एक मुलगी दिलेली आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही विचार करा, कायदे कडक करा। आणि त्यांनी केलेलंच आहे, सर्वांना दोषींना आरोप झालेलेच आहे, पण कुठेतरी यांनी मंत्रालय त्यांच्याकडे, तर गृह मंत्रालयाने आमच्या ज्या पोलीस प्रशासनाने जे हात बांधून ठेवतात त्यांना आहे ना उघडी मुभा दिली पाहिजे। यांचे हात बांधलेले असतात म्हणून हे कायद्यामध्ये बनलेले असतात, त्यांच्याकडे मानव आयोग असे तसे लावून यांना मुभा द्या की हे कडक कारवाई जिथे दिसतील तेथे ठेचतील, एवढीच आमची प्रखर मागणी आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।